इतिहास मॅटर्सतर्फे गेले 4 महिने अनेक टूर्स झाल्या. खूप टूर्स आधी पण होत होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आता पुढे होणार आहेत. तशीच एक टूर म्हणजे रत्नदुर्ग टू कालभैरव मंदिर. अनेक लोकांना घेऊन गेलो, अनेक लोकांना आनंद झाला, त्यांनी खूप प्रश्न विचारले, त्याची उत्तरं देताना मलाही आनंद झाला. पण छोटे छोटे बारकावे मुद्दाम तिकडे गेल्यावर फिरताना मलाही नवीन समजले आणि मग वाटलं की कुठेतरी त्यातले छोटे छोटे तुकडे हे इतिहास मॅटर्स चॅनलवर टाकावे. याचा हेतू असा आहे की आत्ता रत्नदुर्गवर अनेक लोक जातात, पण फक्त बालेकिल्ला बघून येतात, शिवसृष्टी बघून येतात किंवा अगदीच कुठे त्यांना बघायचं असेल तर समुद्र शेजारचा बघून येतात. पण रत्नदुर्गाचा एक ऐतिहासिकदृष्ट्या वेगळा वारसा आहे, एक वेगळं महत्त्व आहे. त्याच्यात अनेक गोष्टी भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या पण समजण्यासारख्या आहेत. हे कोणाला माहीत नाही आहे आणि मग वाटलं की इतिहास मॅटर्सवर त्यातले छोटे छोटे तुकडे टाकावे. पण लक्षात घ्या, हा काय पूर्ण व्हिडिओ नाही, पूर्ण स्टडी टूर नाही. कदाचित फक्त 20 ते 30% गोष्टी आम्ही इथे टाकतोय. पण तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुम्हाला जर यायचं असेल तर वेगवेगळ्या भाषांमध्ये हा स्टडी टूर होतो. म्हणजे मध्ये एक टीम केरळची आलेली, त्यांना इंग्लिशमध्ये समजावलं गेलं. ऑफकोर्स मराठीमध्ये तर सांगतोच, हिंदीमध्ये पण अनेक लोकांना ती इन्फॉर्मेशन पोचवलेली आहे. नमस्कार, मी राधेय आणि इतिहास मॅटर्सच्या ऐतिहासिक वारसा सहलमध्ये तुमचं स्वागत. किल्ल्यावर यायचं म्हटलं तर लोक महादरवाजातनंच आत येतात. रत्नदुर्गची ॲक्च्युअली ती परिस्थिती नाही आहे. महादरवाजा एका साईडला आहे आणि एका दुसऱ्या रस्त्याने, नुकताच अगदी आधुनिक काळात बांधलेल्या रस्त्याने आपण वरती बालेकिल्ल्यावर जातो. लोकांना वाटतं बालेकिल्ल्यावर गेलो म्हणजे पूर्ण किल्ला बघितला आणि त्यामुळे ह्या महादरवाजाकडे, एवढ्या मोठ्या रत्नदुर्गच्या महादरवाजाकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून मुद्दाम तुम्हाला पहिल्यांदा इथे आणले. ह्या महादरवाजाच्या धाटणीवरनं, त्याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, त्याच्या पुढे जे बुरुज आलेले आहेत, याच्यावरनं आपल्याला किल्ल्याच्या अनेक गोष्टी समजतात आणि त्या समजल्या तर किल्ला किती विचार करून बांधलेला आहे हेही आपल्याला समजतं. त्याबरोबर फक्त स्थापत्यशास्त्र व्यवस्थित आहे म्हणजे तो किल्ला सुंदर आहे असं नाहीये, तर त्याला एक विचार पण आहे, त्याला एक स्ट्रॅटेजी पण आहे. ते धोरण, तो विचार, या सगळ्याचा विचार केला की आपल्याला किल्ला बघितला, किल्ला समजला आणि किल्ल्याचा आनंद घेतला असं आपण म्हणू शकतो. तर आज आपण महादरवाजाने सुरुवात करू. आपण महादरवाजातनं बाहेर पडलो, म्हणजे किल्ल्यातनं बाहेर पडलो महादरवाजातनं की आपल्याला एक इथे दुसरा दरवाजा दिसतो. कधीही सिक्युरिटीच्या दृष्टीने हा दरवाजा जास्ती महत्त्वाचा आहे. हा महादरवाजा असला तरी एंट्रन्स खरा तर इकडून आहे आणि ही किल्ल्याची सर्वात मोठी खासियत आहे. तुम्ही जर त्या महादरवाजाच्या इथे उभे राहिलात तर तुम्हाला समजेल की शत्रू कितीही, केवढ्याही प्रमाणात आला तरी एका लिमिटच्या नंतर तो डायरेक्ट दरवाजावर अटॅक करू शकत नाही. पूर्ण असं कर्व दिलेला आहे आणि त्या कर्व पोझिशनमध्ये तो दरवाजा आहे. तिथेच जाऊन त्या गोष्टी बघितल्या तरच मजा समजते. पण लक्षात घ्या, एवढ्या फुरसतसे पूर्ण किल्ला बांधलेला आहे, एवढा विचार करून बांधलेला आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल आणि ह्या किल्ल्याला किती महत्त्व असेल. अगदी बहामनी काळात असेल, बहामनी काळानंतर मराठा साम्राज्यात काही बदल झालेले असतील, पण त्या सगळ्या बदलांमध्ये हे 2 दरवाजे समजले तर आपल्याला गोष्टी समजतात. त्याबरोबर इथून तुम्ही बघितलं तर तो असा बरोबर एक मार्ग असा वरती जाताना दिसतोय. आता पलीकडे आणि इकडे थोड्याशा पायऱ्या आहेत, पण हा पूर्ण असा स्ट्रेट आहे. याचं कारण काय, तर घोडे वरती येत होते. घोड्यांना सोपं पडावं म्हणून मधून असा तो राजमार्ग आहे. कदाचित काही वर्षांपूर्वी इथे व्यवस्थित पायऱ्याही असतील, अजून जरा थोडंसं उत्खनन केलं तर अजून गोष्टी सापडतील. पण 100% बरेच वर्षांपूर्वी वाजत गाजत ह्या दरवाजातनं कुठला तरी एक मराठ्यांचा राजा डोलीतनं किंवा काहीतरी खूप मोठी मोहीम फत्ते केल्यानंतर ह्या दरवाजावरनं गेला असेल आणि तो ह्या रस्त्यावरनं किल्ल्यात प्रवेश करून बालेकिल्ल्यापर्यंत गेला असेल. त्या सगळ्या गोष्टी ह्या विचार करण्याच्या आहेत, पण तो पूर्ण एक दैदिप्यमान इतिहास हा डोळ्यासमोर आणण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही आणि त्याची सुरुवात ह्या दरवाजापासून होते. आता आपण तिकडे जाऊया. आता आपल्या इथे मागे भगवती मंदिर आहे. भगवती मंदिर हे पूर्ण रत्नागिरी शहराचं तसं म्हटलं तर ग्राउंड झिरो परिसर आहे असं म्हणू शकतो. याचं कारण काय आहे, तर सर्वात जुनं पूर्ण शहरातलं किंवा जिल्ह्यातलं मंदिर हे भगवती मंदिर आहे असं आपण म्हणू शकतो. अर्थात आत्ता जे रूप आहे ते रूप तेव्हा नव्हतं, हे 100%. आपण आत्ता बालेकिल्ल्यावर आलो, इकडून वरती आल्यानंतर समोरच आपल्याला भगवती मंदिर दिसतं, पण त्याचे पुसटसे उल्लेख हे आपल्याला सर्वात पहिल्यांदा मिळतात
ते झाशीच्या राणीमुळे. झाशीची राणी इकडे आली आणि तिथे तिने लढाईच्या आधी ह्या भगवती मंदिराला येऊन तिथे भगवतीचं दर्शन घेतलं असे उल्लेख आहेत. त्याबरोबर भगवती मंदिराची एक स्वतःची कथा आहे. ती कथा पण इंटरेस्टिंग आहे आणि ती पूर्ण कथा सांगणं आणि ती समजून घेणं हा फक्त काही एक लोककथेचा भाग नाहीये किंवा एक पारंपरिक गोष्टींचा भाग नाहीये, तर ते डायरेक्ट आपल्या रत्नदुर्गच्या आणि रत्नागिरीच्या भूगोलाशी पण निगडीत आहे. तटबंदीवरनं फिरताना जे एक शौर्य आपल्याला दिसतं तेच भगवती मंदिर मध्ये आत गेल्यानंतर त्याची जी एक नीरव शांतता आहे तीही आपल्याला सापडते. आत गेल्यावर डाव्या हाताला तुम्हाला एक आरसा दिसेल मोठा, जो थिवा राजा इकडे आला होता, ह्या मंदिरात आला होता तेव्हा त्याने गिफ्ट दिला असे उल्लेख आहेत. थिवा राजाची एक वेगळी कथा आहे, ती भगवती मंदिराशी इंटरसेक्ट ह्या पॉइंटला होते आणि म्हणून इथे सांगितलं. आता आपण काय करू, आता आपण पूर्ण तटबंदीवरनं फिरू म्हणजे आपल्याला ह्या बालेकिल्ल्याचा पूर्ण स्कोप काय हे समजेल आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. आता आपण रत्नदुर्गच्या बालेकिल्ल्यावर आहोत आणि जी तटबंदी आहे त्या तटबंदीवरनं चालत चाललोय. असं म्हणतात की भोजराजाने हा किल्ला बांधला, पण सचिन जोशी जे स्वतः इतिहास अभ्यासक आहेत ते एकदा इथे आलेले आणि त्यांनी याचा खुलासा केला की भोजराजाने हा किल्ला बांधलाय असा एक ताम्रपट मिळाला होता. पण सचिन जोशींनी स्वतः अभ्यास केला, अनेक ठिकाणी विचारपूस केली, तो ताम्रपट मिळतोय का बघितलं पण तसा मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर बहामनी काळात हा किल्ला बांधला असावा असे उल्लेख त्यांना सापडले. त्यामुळे आत्ता ढोबळ मनाने आपण हा किल्ला बहामनी काळात बांधला गेलेला आहे असं म्हणू शकतो. समुद्र किनारपट्टीवर सर्वात मोठा किल्ला, साधारण 120 एकरमध्ये हा पूर्ण किल्ला पसरलेला आहे आणि त्याचं महत्त्व म्हणूनच अनन्यसाधारण होतं असं आपण म्हणू शकतो. त्याबरोबर ही तटबंदी बघितलीत तर सरळ सलग तटबंदी आपल्याला दिसते. विशेष गोष्ट म्हणजे तेव्हा जी जुनी तटबंदी होती ती तटबंदी आपल्याला आता दिसत नाहीये. बरेच ठिकाणी पूर्णपणे नवीन सिमेंट आणि चिरा लावून तटबंदी बांधलेली आहे, पण साधारण कशी असेल ह्याचा आपण अंदाज या तटबंदीवरनं घेऊ शकतो. आणि त्याबरोबर काही तटबंदींवर तुम्हाला नावं दिसतील, रेडे बुरुज, बसक्या बुरुज, वेताळ बुरुज अशी नावं आहेत. साधारण एवढे बुरुज आहेत, तर प्रत्येक बुरुजाला काहीतरी नाव दिलं की मग सांगणं सोपं पडतं की ह्या बुरुजावर जा त्या बुरुजावर जा, म्हणून बुरुजांची नावं आपल्याला दिसतात. आता उदाहरणात द्यायचं आलं तर बरेच ठिकाणी आपल्याला रेडे बुरुज असं दिसतं. तर त्याचीच गोष्ट एक इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे जर बुरुज बांधला जात नसेल तर तिथे कोणाला तरी सॅक्रिफाईस करायचं, कोणाचा तरी बळी द्यायचा अशी एक कथा प्रचलित होती. तर तेव्हा तो बुरुज बांधला न जात असल्यामुळे एका रेड्याचा तिथे बळी दिलेला आहे आणि तेव्हा मग त्याच्या स्मरणार्थ रेडे बुरुज असं नाव ठेवलंय. सगळ्याच बुरुजांना असे काही बळी दिलेत असं नाहीये. दुसरी गोष्ट अशी म्हणून त्याच ह्याच्यावरनं त्या बुरुजाला नाव पडलं असंही नाहीये, पण साधारण आपल्याला अशी नावं सरळ सरळ या किल्ल्यावर दिसतात. आता आपण फक्त तटबंदीवरनं फिरू म्हणजे आपल्याला अंदाज येईल. आता तटबंदीचं मी तुम्हाला बोललो तर फरक कसा असतो, म्हणजे तेव्हाची तटबंदी आणि आत्ता केलेलं काम ह्याच्यातला फरक आपल्याला अगदी सरळ ह्या दोन भिंतींमध्ये दिसतोय. हा इथपर्यंत बघा, जर सरळ लाईन आली असेल तर इथपर्यंत लाईन आली, ही जुनी तटबंदी आहे. वरती सगळं दिसतंय, मध्ये मध्ये फक्त सिमेंट काही भरलेलं आहे आणि पलीकडे नवीन चिरा वापरून तटबंदी बांधलेली आहे. ती साधारण 21व्या शतकाच्या सुरुवातीला बांधली असं म्हणतात, म्हणून ती तुम्हाला दिसते. दुसरी गोष्ट, हा एवढा चिरा जो वापरलेला आहे आणि जे सगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याच्यात इंटरलॉकिंग सिस्टीम वापरली आहे. म्हणजे काय तर दोन दगडांमध्ये शेप्स करायचे आणि त्यानुसार ते इंटरलॉक करून वापरायचे, किंवा दोन दगड एकमेकांना जोडायचे, त्याच्यात भोकं पाडायची आणि भोकं पाडून मग ते एकतर लाकडाने किंवा स्टीलच्या एका प्लेटने जोडायचे, असं तेव्हाची सिस्टीम होती. मग मधले हे जे पॅचेस आहेत ते भरून टाकायचे. कशाने तर चुना, गूळ आणि आत्ता जे आपल्याला शिंपले मिळतात ते इथे भरायचं. आता सिमेंटचं काम काय आहे, सिमेंटचं काम एकत्र एकसंध ठेवणं आहे. हे जे मिश्रण तेव्हा वापरलं जात होतं त्याचं काम एकच होतं की जेव्हा जर्मिनेशन होतं, पाणी पडतं, काही होतं, तेव्हा पाणी ह्या अशा क्रॅक्समध्ये भरतं. त्याच्यात कुठून ना कुठून तरी कुठल्या तरी झाडाच्या बिया त्याच्यात जातात. त्या बियाहून ते पूर्ण झाड वाढतं आणि वाढल्यानंतर त्याची मुळं इथे गॅप तयार करतात. इव्हेंच्युअली साधारण काही वर्षांनी ती गॅप मोठी वाढते आणि मग बुरुजच ढासळेल अशी परिस्थिती येते. हे तेव्हा माहीत होतं आणि म्हणून अनेक वर्ष अगदी व्यवस्थितपणे पूर्ण किल्ला चालावा, बुरुज व्यवस्थित असावे म्हणून मध्ये
ती पूर्ण पॅच भरला जायचा आणि ती माती त्याच्यात राहू नये किंवा कुठलीही बी त्याच्यात जाऊ नये म्हणून हे केलं जायचं. हे आपल्याला ह्या किल्ल्यावर व्यवस्थित दिसतं. आता इथे बघा, त्या इंटरलॉकिंग सिस्टीममुळे पूर्ण बुरुज व्यवस्थित आहे, फक्त मधला पार्ट इकडचा गेलेला आहे आणि त्याच्यात आता झाडं उगवायला लागलेली आहेत. झाडाची मुळं आता भेगा मोठ्या करतायत, हेही आपल्याला दिसायला लागलेलं आहे आणि ते डेंजरस आहे. अनेक किल्ल्यांवर जे बुरुज ढासळले ते काय सगळे ब्रिटिशांनी किंवा शत्रूंनी ढासळले गेले नाहीयेत किंवा भरपूर पाऊस झाला म्हणून ढासळले नाहीयेत, तर या झाडाच्या मुळांमुळे ढासळले आहेत. जर किल्ल्याचं संवर्धन करायचं असेल तर ही बाब आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आणि रत्नदुर्ग किल्ल्यावर अनेक ठिकाणी, मी तुम्हाला फोटो टाकतोय, अनेक ठिकाणी अशी झाडं वाढलेत आणि गॅप वाढते, हे आपल्याला सरळ सरळ दिसतं. तुम्हाला हे जर इंटरेस्टिंग वाटलं असेल आणि हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटलं असेल की इतिहास मॅटर्सला कॉन्टॅक्ट करावा, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर डायरेक्ट मेसेज करून तुम्ही आमच्या इतिहास मॅटर्स ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि पुढचे जे वारसा सहल आहेत, पुढचे जे ऐतिहासिक स्टडी टूर आहेत, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. सलग आता कंटिन्युअसली वेगवेगळे स्टडी टूर्स रत्नागिरी तालुका, रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणार आहेत. त्याला तुम्ही सहभाग घेऊ शकता, त्याच्यात एक पार्टिसिपेट करून आमच्याही ज्ञानात, आमच्याही गोष्टीत एक हातभार लावू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रत्नागिरी शहराबद्दल आणि रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल कुतूहल असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.